नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसासाठी खूप अभिमानाचा आहे. कारण आपल्या मराठी कलाकारांनी आंतरराष्ट्रीय कॅनव्हास रेड कार्पेटवर महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि मराठा मोडा स्वॅग जगासमोर मांडला आहे. नऊवारी साडी, नथ, पैठणी आणि मराठमोळ्या दागिन्यांमध्ये आपल्या कलाकारांनी फक्त रेड कार्पेटवर चाललं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे. सर्वात जास्त चर्चेत राहिलेली ती म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ताने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. त्यासोबत पारंपरिक महाराष्ट्रीयन नथ, चंद्रकोर आणि कंबरपट्टा तिच्या लूकला अजून खास बनवत होता. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. लोकांनी म्हटलं की ही फक्त फॅशन नाही, ही महाराष्ट्राची ओळख आहे. प्राजक्ताने सिद्ध करून दाखवलं की पारंपरिक मराठी लूक देखील जागतिक स्तरावर तितकाच सुंदर आणि रॉयल दिसू शकतो. सेकंड नंबरवर येतात मराठी सिनेमाचे दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांची उपस्थिती देखील खूप खास ठरली. वयाच्या 78व्या वर्षी अशोक सराफ यांनी कॅनव्हास रेड कार्पेटवर चालत मराठी सिनेमासृष्टीचा मान वाढवला. त्याच्यासोबत निवेदिता सराफ पारंपरिक आणि एलिगंट साडीत खूप सुंदर दिसत होत्या. हा क्षण अनेक मराठी चाहत्यांसाठी भावनिक होता, कारण मराठी सिनेमातील एक दिग्गज कलाकार जागतिक मंचावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होतं. तिसऱ्या नंबरवर येतात अभिनेता पुष्कर जोग ने देखील आपल्या स्टायलिश आणि क्लासी लूकचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ब्लॅक टेक्स्टो डोकमध्ये पुष्कर खूपच स्मार्ट दिसत होता. त्याने सोशल मीडियावर सांगितलं की कॅनव्हाससारख्या मोठ्या मंचावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणं ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चौथ्या नंबरवर येते कोकण हार्ट गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावालकर देखील आपल्या मराठमोळ्या लूकमध्ये चर्चेत आली. तिच्या पारंपरिक नथ आणि महाराष्ट्रीयन स्टाईलने लोकांची मनं जिंकली. तिचा हा लूक पाहून अनेकांनी म्हटलं, मराठी संस्कृतीची परंपरा खरंच खूप सुंदर आहे आणि मराठी संस्कृती खरंच खूप सुंदर आहे. आज जगभरामध्ये फॅशन अनेक ट्रेंड आहेत, पण आपल्या मराठी संस्कृतीची गोष्टच वेगळी आहे. नऊवारी, पैठणी, नथ आणि मराठमोळा अभिमान घेऊन आपल्या कलाकारांनी कॅनव्हास रेड कार्पेट गाजवलं आणि प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली. हा फक्त रेड कार्पेट लूक नव्हता, ही होती महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीच्या जागतिक मंचावर झालेला सन्मान. जय महाराष्ट्र. महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या हजरी पट